म्हणा ना काही म्हणलं बुड्याले. हा अहो माय बे 80,000ची गाडी घेऊन राहिला दिली. 80,000 असते आहे का? हा? तुम्ही तर काही म्हणतच नाही रा. बुड्याले त्याला हिरो हिरो दिसून राहिलं. तसं काही म्हणलं किराणा आणा की म्हणतात मग पैसे नाही. आणि एवढाला पैसा पाहा. मी तर म्हणतो हे बुडा बुडी अंदरून सगळं मोठ्याले मोठीले देऊन राहिले आणि आपल्या घरी तुकडा तोडून राहिले. खातात होती आणि पोचवत होती. तुम्हाला काही समजतच नाही. भलं बाई मानाशी फुटलं खरं ना. लई हेमाळा साहेब आहे तुम्ही. आई बरोबर करता का बाबा? गाडी घेऊन राहिले ना बाबा. असं सांगितलं बाबानं गाडी घेऊन राहिलो म्हणून वहिनी. बरोबर आहे ना, त्या वहिनीले ऑटोनं जाणं येणं, ऑटोची भरती व्हायला वाटवायला लागते. ऑटोवाला गर्दी सारं कोचकून येते. चांगलं नाही. बरोबर आहे ना, एक गाडी घेऊन दिली त्या वहिनीले तर ते तिच्या टाइम वरती येते, कामात पडते तिच्या. असं लई शाईने हा. मग कामात पडते तर का नवरा गेला का कुठे वंचिले? मला नवऱ्याला घेऊन दिसत बापा भलं पुडकं सांगते. मा बाप लय श्रीमंत, भाऊ लय असा आणि दिनू हे देतीन दिनू ते दे. आणि मग आता मग दे ना म्हणा दिनूला एक गाडी घेऊन दिली. थांबा मीच तुमच्याच्यानं काय होणार आहे व. भुजला पापड मोडला जात तुमच्याच्यानं. काही कामाचे ना तुम्ही. बरं मग आता उन्हाचे जाता का? मग काय तर का उन्हाचं नाही तर काय तर जाणं गाडीवर बसलं की ना. हा येतो म्हणा जगतापले नेतो ना. तो येते, त्याचा ओळखीचाच आहे म्हणतो गाडीवाला. म्हणलं मामाजी गाडी घ्यायचं नक्की झालं ते. कायचं बाई? कायचं बाई गाडी घ्यायचं म्हणलं नक्की झालं का तुमचं? हो बाई, मग आता महिनाभरापासून सांगितलं, नाकाला 2 महिन्यापासून सांगितलं की मी गाडी घेऊन देतो ना पहिले. कोण काय झालं? 2 गाड्या आणजा म्हणलं मग. 2 काय आले बा? सुना किती आहेत तुम्हाला? एकच आहे का? सुना 2 आहेत ना, मग गाडी बी 2च लागते. ओय आता ते निघाले काय? कोणती वस्तू आणायला निघाले, कोणी कुठे निघालं की तू तोला टोकत जात जाव तुम्ही. उशीर होऊन राहिला तो माणूस वाटाय तशी. टोकत नको जात जाऊ म्हणजे? मी काय म्हणलं? 2 गाड्या आणा. दुसरं काय म्हणलं मी? उभार बोलली का मी काही? 2 गाड्या आणा, एक मली बी पाहिजे. तू मॅटास का? तुला काय गाडी पाहिजे? तू घरीच असतो. तुम्ही मुके राहा. तुम्हाला काय आहे? घरी असतो असं. मग घरी असलो तर मला नाही पाहिजे का? मला बी गाडी पाहिजे. कुठे जाणं या लागलं तर मला तुम्हाला म्हणा लागते मला गाडी दे. मग मला गाडी मायासाठी. मी बी आज नसा काय करीनच नोकरी. असं काही आहे का नोकरीवाल्या बाईनच गाडी घेतली पाहिजे? घरचे न का येतो जाऊ का? काऊन जाऊ येतो ना मी. मामाजी मला बी गाडी घेऊन द्या. बरं सुनबाई देतो. आता एक ती घेऊन देतो आणि 5-6 महिन्यानं तुला बी घेऊन देतो. खट्ट्या 2 कसं जमीन बाई? मला काही माहित नाही. मग मोठ्या बाईले 5-6 महिन्यानंच घ्या, पण दोन्ही गाड्या सारख्या ना. शिल्लक नको ठाकू व जास्तीची. जावं तुम्ही. ती आहे मुद्दामून करते ती. नाटाड्या ओढायची. कोणी कुठे निघालं चांगलं काम करायला लागेल बातच नाटला. तुला काय गाडी पाहिजे? मला गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे. सुनबाई देतो मी तुला गाडी घेऊन देतो. एक घेतो एक. आता पहिले तिले घेतो. तिला जंड आहे, तिला जा लागते रोज. ते ऑटोवाल्या काय तुम्ही सारे सवारायचे ऑटो जाते. आपली सून चांगलं नाही वाटत म्हणाली. रोज नेणं आणणं जमत नाही. किती ऑटोवाला सवाऱ्या भरते निरा कोचकू. बाई माणूस आहे, साजरा नाही ते. गाडी घेऊन तुम्ही सुनबाईले ते तिच्या हिशोबानं जाते येते. मग तिला रोज जा लागते. तुला येतो गाडी घेऊन, पण 5-6 महिने थांब. पुढच्या कावर पुढचा हरभरा आला की पुढच्या हरभऱ्यावर पुढच्या वर्षीच्या तुला गाडी घेऊन दो. मी काय विश्वास ठेवू देसान म्हणून? लिहून घ्या ना. लिहून घे कायच्या बॉन्डावर द्यायच्या जोडून. काय बाई होय माय बाई. जा ना तुम्ही. भल्ला डॉक्टर घेता सुनबाई करू. बरं तुम्ही कल्ला कमी करता का? बरोबर आहे. त्या पोरीचं ते पोरीला वाटते गाडी घ्या पण देतो मी. तिला देतो ना घेऊन. मला दोन्ही सुनासारख्या. पण अर्जंट त्या पोरीचं आहे तर तिला आता देतो. त्याच्या वर्षी इले देतो घेऊन. आई मला मोबाईल वा काय नाही दिसला. राहू दे. काय म्हणत होता रे पोरा? मला काय ऐकू नाही आलं. बरं काही नाही म्हटलं. काय कसं आहे पाय तो आता काय करतो तो. हात आला रे धुवा लागते का? हे दुपट्टा धुऊ का रे पोरा? आज चालला नाहीस दुकानात? नाही आज दुकानात नाही चाललो मी. हो दुपट्टा धुवून टाक. आणि तू पॅन्ट टाकला मी धुवायला. तू पॅन्टही धुवून टाक.
हो ना धुतो ना. तू काय रे धडाल कपडे टाकतो रे बापा. किती गरमी होते, किती ऊन लागते. आता एवढे कपडे टाकायचं काही गरज नाही ना धले. दुकानात असतं जायला लागते का? दुकानात काय कपडे खराब होतात, जाणं बसणं आणि येणं. एवढा कपडे धरलं बायासारखे कपडे धुवाटतं. इकडे माझ्यानं होत नाही. तो बायकोन बसली, माझ्यानं होते का? हो दुई. अशी हौस मले तर अशी हौस आहे, पण काय करू बापा, माहित काही हौसच पुरी नाही होऊन राहिली निरा. किती किती हौस होती, किती स्वप्न पाहिले म्या. पण कोण आपल्या म्हाताडीचा विचार करते माय. आपला कोण विचार करते? आपल्या स्वप्नाचा विचार नाही करत आणि आपल्या हौस न्यूजचा विचार नाही करत. भल कशी हौस होती व. सूर्यकांताला म्हणलं हौस होती मले. असं वाटे माय मासुनीला कोई दिवस येतात, मी काय काय करू, मासुनीला काय करून खाऊ घालू. लय इथं आता म्हणलं त्या रोजी मनात आलं, अशी झोपली होती मी. मनात आलं म्हणलं आंबूस घाऱ्या करतो बाई मासुनीसाठी. तर जा झाला म्हणलं सांग व माय, ते तर तिच्या मायच्या घरी आहे. आता आपलं मन कितीही तुटलं, किती की आपलं मनाला वाटलं की काही करून शिले खाऊ घाला बायचपणात, काय आहे का शक्य सांग आता. आता का करून तिच्या मायच्या घरी देता? तिची माय काय करत अशीन व? काही होत नाही त्या बाईच्यानं. लय याप आहे ना त्या बाईच्या मांग, याप आहे. माई सून माघरी असती ना तर तिची सगळी हौसनीस खायचं. मग माय दिवस असले की काही काही खा वाटते. खाणं कधीच म्हणजे नाही आलं पाहिजे. त्यांना मग लेकरू साजरं नाही होत काही. तसं काही नसतं. तिची आई पण करणारच ना. ती आई का करणार नाही का? कोणा आईला पण हौस असतेस ना. तिच्या आईकडेच आहे ना ती. काय करणार काही करत नाही ती बाई. होत नाही ना. होत नाही त्या बाईच्या ना. त्या बाईच बिमार असते माय. आता उगाच ह्यांची रागिनी तर ते जाऊन बसली. इतकी हौस तुला सांगतो, लयच हौस आहे ना माझीवाले. मला लय जीव आहे ना मासू नाही. आई थोडशी आरामशीर बोलतं का? मी फोन लावला. हा हॅलो. हा म्हटलं हा साहेब, तुम्ही म्हणाले होते की लग्नाच्या बघायसाठी, तर मग तुम्ही आले नाही काल. मी आले. कोणाला लावला फोन? थांब 2 मिनिटं. हा साहेब. हा कधी आज येणार का? बरं या. हो नाही, दुकान चालूच आहे, त्याचा काही प्रश्न नाही. येऊन जा मग तुम्ही. हो बरं, किती लोक येऊन जा तुम्ही, नंतर बघून घेऊ. हो सगळ्याच प्रकारचे शालू लाच्या सगळंच आहे आपल्याकडे. हो. आणि रिझनेबल होतं. आता काय साहेब, तुम्हाला गावाचा काय विषय आहे, तुम्ही घेऊन जा कपडे, वाटले तेवढे पैसे द्या. ठीक आहे. हो या. हो मी राहण्यास. हो नाही, आमच्या साहेबाचं नाही, साहेब तसे राहत नाहीत रोज, असं म्हणजे ते नसतात, डेली नसतात, कधी काढी येतात. पण मी असतोच. हो चालते. नाही मीच दाखवतो ना मला. काय रे गिराईकायले फोन करू बोलांत तो साहेब का तुला कमिशन देते का? काय करा लागते? आला तू गिराईक करा बस. आपल्या फोनचं पैसे गमावत, फोन लावले फोनातले पैसे कटत नाहीत का? साहेब देते का तो पैसे वदरून? मग भल्लाच बापा तू निरालय करतो रे दिलीप. एवढं काही नसते. याचे मग वदरले कमिशन पाहिजे मग तुले की बा गिराईक आणलं एवढं मोठं, तर साहेबानं काही द्यायला पाहिजे तुले वरची कमिशन. आई तू तो आलो डोकसं नको लावत जो. बरं काय चाल, तू चुपचाप बसत जाय बरं, मला माफ करू दे. बरोबर काय जोरजोरात बोलता आई? काय ते का त्या ताई का करून राहिल्या तिकडे, आणि त्यांच्या घरी त्यांची सकाळची तर घाई असते. ते साहेब ड्युटीवर जातात, त्यांची मुलं, ते ते काय त्या ताई सोबत बसतं बडबड करत तू. आता माय बाई काही हाय बाई, आता पोरगतो का बोलू देत का मला शेजाऱ्या पाजाऱ्या संग? आता मी त्या बाईला आवाज दिला का तेच तिथं ती मग बोलली, सांगलं की आता मला मनातलं दुःख कोणाला सांगू मी? हौस आहे मले तर आता कोणाला सांगू? मले तसा घास गोळ नाही लागून राहिला. डोळ्याले बसलं की रागिनीची याद येते. असं वाटते सांग बाई आज आपण किती साजरी, काल म्या तांदूळ जिरे भाजी किती साजरी केली ती, मस्त कांदा लाल मिरची टाकून किती मस्त झालती. तू सांगतो दिलीप मले जेवण व्हायला गमलं नाही. मी म्हण बाई माई रागिनी असती घरी तर खाल्लं असतं तिनं 2 घास. लेकराले सगळंच खाल्ल्या गेलं पाहिजे. तुला काय कळती?
ते सासू काय करते रे, काही करत नशीन ती बाई. म्हणून तर म्हणतो घेऊन ये आपलं घरी आपलं बरं. आई तू एकच गोष्ट दाखेप कोण सांगतो, डोक्यात घुसत नाही का एक गोष्ट? तिला आण पाहिजे. अति तर तिले मी पंक्तास वाळायला लावतो. गावमध्येच आहे अति. आराम पाहिजे आराम पाहिजे. काय खोट आहे काय? काय डॉक्टर 19-20 सांगितलं का काही? मापासून लपवायला का काही हाय का? मला सांग ना. अति नेऊन ठेवलं मोठं तिले. तेच तर म्हणू. असं अचानकच कसं राहिलं? काय हाय वाटते दवाखाना गिवाखानाचा मोठा खर्च काही चालू हाय वाटते, म्हणून तर तती नेऊन ठेवलं. तू आल्या की नाही आई, डोक्याला डोकं लागतच नाही मला. 10 मिनिटं माणूस घरात बसला की तू आलो सुधालो. चाललो मी दुकानात, लग्नाची पार्टी घेऊन राहिली, लग्नाचा बसता आज. आता मग स्वयंपाक राहिला ना. राहू देतो स्वयंपाक, तू तो आलो कर आणि जेव, मी पाय दुकानातच. तू तर म्हणत जात नाही घरीच आहेस, कसं आहेस रे? हो जाणार नव्हतो, पण हे जे लग्नाची वाली येऊन आले ना बसता काढायले, हे माझ ओळखीतले आहेत, तर मग मीच आणलं त्याला, तर मग मी हजर लागणार नाही का? नाही तर मी आज जाणार नव्हतो. जाय आणि साहेबाला सांग की गिराईक मी आणलं म्हणा, एवढं मोठं गिराईक आणलं म्हणा, लग्नाचा कपडा काढणार आहेत म्हणा हे तर सगळा, तर याच्यातलं जर कमिशन मला बी द्या म्हणा. काही 2 पैसे कमवायचे शिल्लक अक्कल बाळग जर शिक. निरा घराच्या बैलावानी चालू नको लाज जाऊ, तो आलं दुकान झालं पाहिजे, एवढे तर पैसे काढायला पाहिजेत त्या. तू तर निरा साहेबाच हित करतो, स्वतः हित केलं पाहिजे काही. म्हणलं हे बाय रागिले फोन कर आणि रागिनीले म्हणा आईले लय तुझी आठवण येते, आईले तुले काही काही करू खाऊ घालायचं आहे. अरे दिवस असले की बाईले काही काही खा वाटते. कोण करते रे, लोक काय करतात काय, आपल्याला आपली हौस. मला किती हौस बाई, मला लय हौस आहे ना, म्हणून म्हणतो तिला घेऊन ये घरी, मला तिला काही काही करून घालायचं आहे रे. त्या रोजी म्या म्हणलो आंबूस घाऱ्या करतो, बेसनाचे लाडू करतो, काय काय करू म्हटलं बाई मासून येले. माना तू येईन तसा पुष्ट आला पाहिजे जन्माले. असं मला स्वप्नच पडलं रे. आणि तू तर मला उलस काय ऐकत बापा. आण बरं तिला आपल्या घरी. गमत नाही बाई, रागिनी आपल्या घराची लक्ष्मी आहे. तुला सांगतो दिलीप, ह्या पाय तुला सांगतो, मला मन इतकं खराब झालं दिवशी, माझा विचार केला, मी आणलं बाई खरी लक्ष्मी आपली रागिनीच आहे. आपल्या रागिनी किती साजरे संस्कारी सून आहे म्हणलं बाई, आपल्या घराले भेटली, इतक्याच पायी सारी लक्ष्मी आहे आपल्या घरात. काही महिम्या बी तिले त्रास दिला रे, जर दोन बोललं जसं आता बोलल्याच जाते. पण मला खराब वाटलं बरं. मी म्हणलं बाई नाही बाई, आता रागिनी आली की मी तिला काहीच नाही म्हणणार. पोरीसारखं काय, पोरीपेक्षा चांगलं वागवीन मी तिले, असं मी मनाले ठरवलं ना, मला मनाले स्वतःलेच ठरवलं. म्या म्हणलं मा रागिनीची तर आल्या आल्या डीट काढतो मी, लागे तिचं सगळं करतो. माय म्हणलं शिया देऊन राहिली बापा. तुले नाही येत का रे, येत बायकोची, कसं आहेस रे तू? एवढी साजरी प्रेमळ स्वभावानं, शांत नम्र सुशील संस्कारित सुग्रण, घरादाराले सांभाळून घेणारी की गुणवान बायको सारा आहे तरी तिचे सोडून तू तिले गमते तरी का? मले नाही गमत बाई. तू तर भल्ला बाई कसा हा निपोजला काय सांग का? तुले येत नाही येत का तो बायकोची? आई कुकडी खाऊन बळबळ करत राहतो. चल तिकडे, मला जायला लागते दुकानात. तू स्वयंपाक कर, तो जेव आणि तू आलो कर. मी काही येत नाही आता, संध्याकाळी येईन मी डायरेक्ट. दरवाजा लावून घे, चाललो मी. बडबड करत बसणी राहा. लयच आहे बाई पोरग, असं बोला तो बोला तसं बोला, काही बदतच नाही. अन्न म्हणा एकदाच तिले तरी टेन्शन वाली होतो. काय बाई निरा, आता बाई निरा 2 महिने झाले जसं रेमपुटच पडलं बाई. भाकर कराही वाटत नाही, खाई वाटत नाही. आता असती घरी तर साजरं तिले म्हणलंस आंब्याचा रस कर बाई, उलशा शेवया टाक मले. आता बाई तो आंब्याचा रस कर नाही जीवार येते, स्वयंपाक कर नाही जीवार येते, आणि खाणंही जीवार येते. ओ माय काय करू, हे पोरग ऐकतच नाही बाई. म्या म्हणलं असं म्हणलं तर आणीन, तसं म्हणलं तर आणीन, काय बदूनच नाही राहायला. काय नेऊन घरी एवढं मायच्या घरी माहिती सारं तर चांगलं आहे, सारं चांगलं आहे म्हणते ना, आणून खाऊन नाही राहा काय सांग.